माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनी सेवा संस्थेचा संस्थापक असे महाराज्य जिजाऊ देणं कार्यकारी संपादक, माऊली माझा चॅनेलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ याच्यासाठी सादर करतो का जनतेला जिथे न्याय मिळतो, देशाची तिथं हानी होते, त्याच्यासाठी हे माहिती आयोग स्थापन केले आहेत। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, समाजसेवेचं मला पहिल्यापासून आवड आहे। मी संस्थेमार्फत माझ्या अर्धपोटी, अन्यायग्रस्त, सामान्य, अंगमेहनती, कष्टकरी, वंचित, पीडित, शोषित, उपेक्षित, स्वाभिमानी अशा घटकांची सदैव सेवा करत असतो। हे माझं लेटर पॅड आहे। सांगण्याचं तात्पर्य असं का राज्यामधली माहिती आयुक्तालय जे आहेत, शिवाजीनगर, पहिले औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, कोकण खंडपीठ, बृहन्मुंबई मुख्यालय, कोकण भवन खंडपीठ, इथे ही जी न्यायालय आहेत, ही न्यायालय अशी आहेत का जेणेकरून त्यांना माहिती देण्यासाठी आणि अधिकारींनी उल्लंघन केल्यामुळं त्यांच्यावरती शास्त्रीय शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी ही न्यायालये स्थापित आहेत। आणि जो माहिती अधिकार दाखल करतो, अपील दाखल करतो, तर सर्वसामान्य माणूस असतो। आणि असं आजपर्यंत कुठेही झालं नाही का अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यावरती अपील दाखल केला आहे आणि त्याच्यावरती ती कोकण भवनला, नाशिकला, औरंगाबादला, पुण्याला अपील चाललेलं आहे। माहितीप्रमाणे सांगतो का इथे अपील फक्त अपिलार्थी, तिथं माहिती अधिकार अपिलार्थी ज्यावेळेस जातो त्याला फक्त आयुक्त साहेब विचारतात माहिती मिळाली का नाही। समोरचा माणूस खोटं बोलतोय, खरं बोलतोय, त्यांनी चनेबाजाचे कागद दिलेत का काय दिलेत याचा काही विचारपूस करत नाही। एक साधी चिटकोरी घेतो ज्याचे आणि ती समोर ठेवतो, हा तुम्हाला माहिती, आणि तो अपील फेकून देतो। बस, म्हणजे अपिलार्थीची मेहनत पाण्यात। याला जबाबदार माहिती आयुक्ताचे आयुक्त साहेब आहेत। हे पूर्ण सत्य सांगतो, सोपी गोष्ट आहे। मी नाशिकला ॲट ए टाईम 17 अपील, औरंगाबादला 52 अपील, कोकण भवनला ॲट ए टाईम 76 अपील सांगण्यात तात्पर्य 76 अपील 8/9/2023 रोजी। हे बघा, हे सगळं भंडारे माझ्याकडे, शेकडो अपील चालेल, शेकडोनी म्हणा हरकत, शेकडो। हे बघा भंडारे माझ्याकडे, सगळे पुरावेत माझ्याकडे। हे काय सगळे पुरावेत माझ्याकडे, मी समाजसेवेचं काम करतो। हे बघा, हे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे बघा पुराव्यासह बोलतो मी। हे बघा, अजून अशा अनेक फायली आहेत माझ्याकडे, अनेक फायली आहेत। आणि हे माहिती अधिकार सगळे भ्रष्टाचाराचे आहेत। पण आणि आजपर्यंत 2012 ते आजपर्यंत 25पर्यंत मला एकही रुपयाचं कळब 19 आणवे नुकसान भरपाई दिलेली नाही। कारण काय? कारण मी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार मार्गे त्यांचे कागद काढण्यासाठी अपील दाखल करतो। याचा कोकण आयुक्तांनी, कोकण भवन असो, नाशिक असो, बृहन्मुंबई असो, हे माहिती आयुक्त जे आहेत यांना राग आहे त्याचा। का
यशवंत विठ्ठल पवार माऊली सामाजिक कार्यकर्ता हा भ्रष्टाचार बाहेर काढतो आणि माझ्यामुळे त्यांना त्रास होतो. हे बघा 47 अपील भंडारे माझ्याकडे, अजून फायदे द्या माहिती अधिकारी शेकडो अपील आहेत माझ्याकडे, शेकडो, एकही रुपया आणि असे कचऱ्याच्या पेटीत माझे अपील कचऱ्याच्या पेटीत म्हणजे त्यांनी मला निर्णयसुद्धा आजपर्यंत काही दिलेले नाहीत. काही दिले काय देत नाही काय का त्यांना माहिती आहे. तरी पण मी माझा कार्याचा पाठपुरावा करून माहिती घेण्याचा प्रयत्न कागदोपत्री सगळं करत असतो. लाखो रुपये निघालो, लाखो रुपये मी दाखवले, लाखो रुपये माझे गेले पण 1 रुपया नाही. का करतोय मी असे? ही माझ्या रोजीरोटीमधनं मी समाजसेवा करतोय आणि म्हणून करोडो रुपयाचे भ्रष्टाचार मी शासनाच्या निर्देश आणून दिलेत आणि शेकडो माझे व्हिडिओ आहेत. पण अधिकारी हा कोणाच्या वरतीही कारवाई करत नाही. का करत नाही? का त्यांना माहिती आहे जर याच्यावरती कारवाई केली तर मी पण गुंतलेला आहे. तो म्हणतो मी याच्यावरती कारवाई केली तर मी पण गुंतलेला आहे. म्हणून भ्रष्टाचार कमी होण्यासाठी हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि राज्य मंत्री महोदय, राज्य चालवणारे जे आहेत आपण विविध क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे शासन सुरळीत चालावं म्हणून की दिलेल्या अधिकाऱ्यांना अधिकार आहेत आणि देश हा अधिकारी नाही पदाधिकारी चालवतात हे अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं पाहिजे. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ह्या सगळ्या माझ्याकडे भंडारे मी एक एक निदर्शन आणून देतो राज्याच्या आणि केंद्राच्या. सांगण्यात तात्पर्य असं एकच महत्त्वाचा मुद्दा सांगतो का राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री आणि प्रशासकीय सामान्य प्रशासन हे शासकीय सामान्य प्रशासन आहे. पण ज्यांच्या अधिकाराखाली माहिती आयुक्त जे बसवले जातात त्यांना कलम 12 आणि 15 अन्वये कोणत्या अधिकाराने तो अधिकारी असावा त्याला पूर्ण ज्ञान असावं असं कलम सांगतायत. 12चा 3, 15चा 5 आणि 12चा 5 सांगण्याचं तात्पर्य असं का पूर्ण ज्ञानी माणूस तिथं बसवला तर ह्या गोष्टीचं निष्पन्न होऊ शकतं आणि होईल. यासाठी माहिती अधिकारावरती जास्तीत जास्त ज्याला परिपूर्ण त्याच्यामधला अनुभव आहे असा बसवला तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल. आणि न्यायासाठी जो आलेला जो माहिती अधिकारातून अपील दाखल करतो त्याला त्याचे दप्तर मिळतील. करोडो रुपयाचे भ्रष्टाचार या माझ्या फायलिंगच्यामध्ये पण नाही. हा मिळाला गेला कागद मग जा पहिला अपील, दुसरा अपील, तक्रार चालू. बस कागदी घोडे नाचत राहतो. बस कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मी विनंती करतो ज्याच्या अखत्यारीत राष्ट्रपती साहेब, मुख्यमंत्री साहेब, राज्यपाल साहेब, विरोधी पक्ष नेते आपल्या अखत्यारीत हे माहिती आयुक्तालय आहे. शेकडो करोड रुपयाचा खर्च होऊन ते ऑफिसेस बनवलेले आहेत. त्याचा जनतेसाठी आणि मानवासाठी उपयोग व्हावा आणि होत नाही हे 100% सत्य, हे 100% सत्य व्हावा अशी मी अपेक्षा करतो आणि यासाठी मी व्हिडिओ काढलेला आहे. याचा आदर व्हावा. जय सद्गुरू. प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.